येस, हे घ्या. हां, ओके. हां, मी बुकिंग केलेलं आहे त्याचं. हां, डिटेल्स आहे त्याच्यामध्ये मेन्शन आहे बघ. अहो, मी बुकिंग केलेलं आहे ना. ऑनलाईन बुकिंग केलेलं आहे मी. माझ्या नंबरवरनं केलेलं आहे. हे काय तुम्हाला त्याचा फोटो दिला ना. तुम्ही असं काय बोलता की बुकिंग नाही झालेलं असं? अहो, माझी ट्रेन आहे, मला जायचं आहे. असं काय करताय तुम्ही? मी बुकिंग केलेलं आहे, ऑनलाईन बुकिंग केलंय, तर त्याचं प्रूफ घेऊन आलोय ना इथे. बघा ना जरा, तुम्हाला दिलंय ना, बघा ना ते. शोभक केलं. काय चाललंय तुमचं म्हणजे? अहो, असं नसतं साहेब. आम्ही काय उगाच म्हणजे आम्हाला इथे यायला जमत नाही म्हणून आम्ही बुकिंग केलं ऑनलाईन. तर ऑनलाईन बुकिंग झालं नाही असं सांगताय तुम्ही? आम्ही सगळं सामान वगैरे घेऊन आलेलो आहे. कोणाच्या भरोसे? तुमच्या भरोसे ना. काय बोलताय तुम्ही? अहो, बुकिंग केलंय ना दादा, असं काय करतात? बघा जरा, चेक करा. हॅलो. हा दादा, अहो ते काय बुकिंग केलं नाही म्हणताय, असं काय काय प्रॉब्लेम काय यांचा? केलं ना बुकिंग. अहो, आता मी काय करू? मला जायचंय ना, उद्या उद्या आमचं फंक्शन आहे. आता पोचू ना आम्ही, माझी फॅमिली काय करणार? समजून घ्या ना थोडं तुम्ही. त्याचं मला नाही माहिती काय. हा. अहो, तुम्ही करून दिलं ना. मी मी तुम्ही बोललो होतो, आपण सोबत केलं ना बुकिंग. मग हो ना, मेसेज आला ना. मग हे काय म्हणताय, हे बुकिंग मास्टर इथले? बुकिंग झालं नाही म्हणे तुमचं. हे काय पद्धत आहे बोलायची यांची? हा, मग बोलतो मी थोड्या वेळाने. हा. हो दादा, जरा बघा ना प्लीज. अहो, फॅमिली बाहेर उभी आहे माझी. हा. पूर्ण बुकिंग झालं, पैसे भरले, रीतसर सगळं केलेलं आहे. हा. एक मेल, दोन फिमेल. समजत नाही का? आता एवढे डिटेल्स तुम्हाला मी देतो, मी काय खोटं बोलतोय का? अहो, घाम आला म्हणजे काय? तुम्ही वागतात असं आहे ना, थोडं समजून घ्या.